नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे। दिवसेंदिवस या आंदोलनाला जे आहे ते मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो। अभिजित दिपके यांच्या आई माझ्यासोबत आहेत। काय सांगाल? खरं तर 2 दिवसापूर्वी मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर सुद्धा आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय। काही नाही, आज बरं वाटलं। मनोज जरांगे पाटील वगैरे गेले, शरद पवार वगैरे भेटले तर बरं वाटलं थोडंसं, की नाही बाबा त्याला कोणाचा तरी आधार भेटायला लागला म्हणून। त्याच्यामुळे कालपासून थोडंसं बरं वाटायला लागलं। रात्री उद्धव ठाकरे वगैरे गेले भेटायला, त्याच्यामुळे थोडंसं मनाला समाधान वाटतंय की नाही बाबा लेकराच्या मागे कोणीतरी आहे तिथे। त्याच्यामुळे थोडंसं आज रिलॅक्स वाटायला लागलं। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले होते। ते असं म्हणले की परत जर लेकरावर हल्ला केला तर महाराष्ट्रात एकाही भाजपाच्या नेत्याला फिरू देणार नाही। थेट इशारा दिला जरांगे पाटलांनी आता। हो, आता त्यांना वाटलं असेल ना, कारण त्यांनी पण आंदोलन केलेलं होतं, त्यावेळेस तसं झालेलं होतं। त्याच्यामुळे ते बोलले असतील की महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणून। त्यांना अनुभव आहे ना आंदोलनाचा। आता या लेकरांना अनुभव नाही, त्याच्यामुळे त्यांनी तसे शब्द त्यांच्याजवळ दिले असतील। आपण बघतोय महिना झाला आंदोलन सुरू आहे। 2 दिवसापूर्वी मोर्चा काढण्यात आला होता, त्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि पुन्हा आंदोलन मोठं होते। मात्र असं असताना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नाही। हो ना, आता नाही देतेत ना सरकारने घ्यायला पाहिजेत। आता एवढं जर हे होते सर्व भारतभर तर सरकारने राजीनामा घ्यायला पाहिजे। काय बोलणं झालं अभिजित सोबत? अभिजित सोबत नाही झालं, त्याच्या मित्रासोबत झालं। त्याला रात्री उलट्या झालेल्या मी सकाळी इंस्टाग्रामला बघितलं, मग मलाच करमलं नाही, तर तो झोपलेला होता। तर नंतर कॉल करतो वाटतं, तर पुन्हा काही त्यांनी कॉल केला नाही। मग तर त्याचा मित्र म्हणे काकू उठल्यानंतर कॉल करतो। तर मग आज जरांगे साहेबच गेलेले होते, त्याच्यामुळे त्याच्यातच होता। मग पुन्हा मी तो व्हिडिओ बघितला तर थोडा बरा वाटला, त्यांच्यासोबत बसलेला होता। तर म्हटलं याला थोडंसं आता बरं वाटतंय म्हटलं, नाहीतर सकाळी करमत नव्हतं तो व्हिडिओ बघितल्यावर उलट्याचा। ॲसिडिटी वगैरे झाली वाटतं त्याला, तर उलट्या होतात ते। आपण बघतोय जवळपास 1 महिना होऊन गेला आहे। हे सगळं दिल्लीत आंदोलन सुरू आहे, त्यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या तुमच्या घराला सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। म्हणजे स्वतंत्र असतानाही बंदिस्त जगावं लागतं। वाटत नाही का कुठेतरी हे सगळं संपलं पाहिजे लवकर? हो ना, संपलं पाहिजेत ना लवकर। आता हे सरकारच्या हातामध्ये आहे ना। सरकारने लवकर संपवलं, राजीनामा वगैरे घेतला तर मग काहीच नाही ना, सर्वजण जिकडे तिकडे मोकळे होतात। दडपणात तर वाटतंच ना। आता इतक्या दिवसापासून आज 3 महिने होत आहेत, 20 मेपासून असं दडपणात असल्यासारखं वाटतंय ना। मोकळे राहायची सवय, आता एकदम दडपण वाटायला लागलं ना। हे कसे गेले सगळे दिवस इतक्या काळातले, मधल्या काळातले? दिवस फार बोर गेले ते, खूप बोर दिवस गेलेले ते। असं कधीच अशी वेळ आलेली नव्हती की एवढं बंदिस्त आम्हाला राहावं लागेल असं वाटत होतं। असं वाटलंच नाही कधी। सारखं चिंता, त्याची पण चिंता आणि सर्व दडपण असल्यासारखंच वाटतं ना। आई म्हणून सरकारला काय विनंती आहे ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन सुरू आहे? काही नाही, सरकारने लवकर राजीनामा घ्यावा, लेकरांना मोकळं करा। एक त्यांना ही विनंती आहे बाबा, काय तर तुम्ही लवकर निर्णय घ्या आणि लेकरांना मोकळं करा। आज लेकरं 1-1.5 महिन्यापासून झटत आहे, तर त्याला काहीतरी तुम्ही न्याय द्या आता। पण एकडे ही सगळी मागणी असताना सरकारकडून कोणीही असं बोलत नाही की राजीनामा होईल किंवा हे आंदोलन लवकर सुटेल, अशा कोणत्याही शक्यता समोर येत नाहीत आता तरी। हो ना, आता नाही येते ना। सरकारने आता विचार करायला पाहिजेत ना। आता झाले ना, आज 3रा दिवस आहे, अजून विचार करायचा 2-3 दिवसात काय तर पोरांना मोकळं करायचं। जास्त कशाला वाढू द्यायचं, पुन्हा जास्त वाढले की प्रकरण अजून वाढतात। त्याच्यामुळे हे होतं ना थोडंसं, सरकारने दबावात येऊन लवकर करून घ्यायला पाहिजे। आता जे आहे अभिजित दिपके यांच्या वडिलांची तब्येत कशी, म्हणजे काकाची तब्येत कशी आहे? बरी आहे आता। ते परवाचे व्हिडिओ पाहून थोडंसं ते हे झाले होते, हायपर झाले होते, पण आता बरी आहे थोडी तब्येत। तुम्ही सुद्धा या सगळ्या आंदोलनात सहभागी होणार होतात? हो, होणार होतं पण नाही झालं ना। तो म्हटला की नका बाबा येऊ नका म्हणे, गर्दी फार आहे इथे। मलाही शुगर बीपीचा त्रास आहे, त्यांनाही लो बीपीचा त्रास आहे। वातावरण तिथलचं गरम असल्यामुळे म्हणे येऊ नका म्हणे तुम्ही। निश्चित आपण बघतोय अभिजित दिपके यांच्या आई आपल्यासोबत होत्या। ज्या पद्धतीनं गेल्या महिनाभरापासून अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीत आंदोलन करत आहे, मात्र अजूनसुद्धा त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं नाही। त्यामुळे जे ते सरकारनं यावर तोडगा काढावा आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा लवकर घ्यावा अशी मागणी अभिजित दिपके यांच्या आईने केली। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।